महाड तालुक्यातील करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सोमनाथ ओझरडे यांनी पत्रकार परिषद घेत आपला वचननामा जाहीर केला। यावेळेस त्यांनी मतदारसंघात आपल्यामार्फत करण्यात येणाऱ्या कामांबाबत माहिती दिली आहे। यावेळेस त्यांनी जिल्हा परिषद निवडणुका या 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला गेल्यामुळे उमेदवार आणि मतदार यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी समोर मांडल्या। आज आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित केली आणि त्यासाठी आपण पत्रकार खूप कमी वेळामध्ये आमंत्रित दिल्यामध्ये आलात, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचंच आभार मानतो। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत ह्या जाहीर झाल्या आहेत आणि त्या जाहीर झाल्यापासून मतदारसंघामध्ये खूप चांगल्या प्रकारचं राजकारण निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे। परंतु 2 दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आणि त्या निधनामुळं निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल झालेला आहे। सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। एक राज्याचं कार्यक्षम नेतृत्व गेल्यामुळे खूप मोठं नुकसान हे झालेलं आहे, हे कधीही भरून येऊ शकत नाही। परंतु आता ह्या निवडणुकीचं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये ज्या निवडणुकीच्या तारखा होत्या ह्या निवडणूक आयोगाने शासकीय दुखावटा जाहीर केल्यामुळे काही तारखांमध्ये बदल झालेला आहे। पहिल्यांदा निवडणुकीच्या तारखा ह्या 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 7 फेब्रुवारी रोजी निकाल असं होतं, परंतु कालच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकानुसार 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला मतमोजणी अशा प्रकारचं नवीन पत्रक जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। तारखांमध्ये बदल झाल्यामुळे मुंबईकर पुणेकर जे काही आमचे मतदार आहेत, जे मतदारसंघ सोडून कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत, त्यांना तारखा बुकिंग करून येण्यासाठी त्यांनी गाडीच्या बुकिंग केल्या होत्या। त्यांनी काही नियोजन केलं होतं, ते सगळं नियोजन चुकलेलं आहे। परंतु त्यासोबत आम्ही काही आमचे वचननामे असतील, काही आमच्या मागण्या असतील, त्या आम्ही त्या वचननाम्याच्या माध्यमातून त्या तारखा दिल्या होत्या, त्या तारखासुद्धा आम्हाला आता बदल कराव्या लागत आहेत। तुमच्या माध्यमातून मतदारांना, करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वच मतदारांना आमची एकच विनंती आहे की ज्या तारखा आहेत ह्या तारखा बदललेल्या आहेत। त्या तारखा आता जे मतदान आहे हे दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी आहे आणि ह्या निवडणुकीचा जो निकाल आहे हा 9 फेब्रुवारी 2026 रोजी, म्हणजे 2 दिवसांनी निकाल आहे। तरी सर्वच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याकरता यावं। मुंबई, पुणे, सुरत, गुजरात, बडोदा, महाराष्ट्रात इथे कुठे मतदार असतील आपल्या रायगड जिल्ह्यातील आणि माझ्या करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील, त्यांनी नक्कीच मतदारांनी ह्या ठिकाणी येऊन मतदारांचा या ठिकाणी मतदान करावं, एवढंच आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायला तुम्हाला बोलवलेलं आहे। ज्या दिवशी हे आमच्या कानावरती आलं की अजितदादांचं निधन झाले त्या दिवशी आम्ही पूर्णपणे प्रचार थांबवला होता। कुठेही आम्ही पूर्ण दिवस प्रचार केला नाही। शासकीय दुखावटा जाहीर असल्यामुळे आम्ही कुठलाही प्रचार करण्याची आमची वैयक्तिकसुद्धा मानसिकता राहिली नव्हती, कारण की आम्ही जरी वेगळ्या पक्षात काम करत असलो तरी अजितदादांसोबत आम्ही खूप वेळा काही ना काही कामानिमित्त भेटलेलो होतो, काही ना काही कामानिमित्त आमची भेट झाली होती। अजितदादांसारखं नेतृत्व गेल्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांच्या मनामध्ये एक चांगलं नेतृत्व गेल्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळं आम्ही आमचा जो प्रचार आहे तो त्यावेळी थांबवला होता। ही घटना घडल्यामुळे आम्ही आमच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या आम्ही 1 तारखेला आणि 2 तारखेला ज्या प्रचारसभा घेणार होतो किंवा जे काही आम्ही प्रचार पूर्णपणे उतरून गावागावात जाऊन ज्या पद्धतीने रॅली वगैरे काढणार होतो, या कुठल्याही प्रकारच्या रॅली आणि प्रचारसभा आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने माझ्या मतदारसंघात तरी आम्ही घेणार नाही आहोत। आम्हाला गावागावात जाऊन दारोदारी जाऊन लोकांच्यापर्यंत हे पत्रक आम्ही पोहोचू, परंतु कुठल्याही जाहीर सभा, कुठल्याही प्रचाराच्या मिरवणुका आम्ही काढणार नसून मतदारांच्यामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये जे दुःख आहे, जे काही पूर्ण राज्यावरती जे संकट अजितदादांच्या मृत्यूमुळे आलेलं आहे ते आम्हालाही जाणवते। त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारच्या सभा या ठिकाणी घेणार नाही आहोत।